नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के वायसुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण येणाऱ्या TETच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे जे की मानसशास्त्र या विषयावर 50 प्रश्न अति इम्पॉर्टंट घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, जे की वारंवार परीक्षेमध्ये परत विचारले आहेत असे प्रश्न आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे. मित्रांनो, बालकांच्या विकासाची प्रक्रिया कशी असते? तर मित्रांनो, जे काही बालकाच्या विकासाची जी काही प्रक्रिया असते मित्रांनो, ती सतत असते. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. मित्रांनो, प्रश्न आपला मित्रांनो दुसरा, करून शिकणे ही संकल्पना कोणाची आहे? करून शिकणे ही संकल्पना कोणाची आहे? तर आपलं ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. जॉन डुई ही संकल्पना, करून शिकणे ही यांची संकल्पना आहे. मित्रांनो, म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी होईल. प्रश्न आपला मित्रांनो तिसरा, बालकांच्या विकासाचा सर्वात महत्त्वाचा कालावधी कोणता? तर मित्रांनो, जो काही बालकं असते मित्रांनो, त्यांचा जो काही विकास होण्याची जी काही सर्वात महत्त्वाचा कालावधी कोणता असतो? तर मित्रांनो, आपलं ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की बाल्यावस्थेमध्ये बालकांच्या ज्या काही विकासाचा सर्वात महत्त्वाचा कालावधी मानला जातो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो चौथा, बुद्धिमत्ता चाचणीचे जनक कोण आहेत? तर मित्रांनो, जे काय बुद्धिमत्ता चाचणीचे जनक आहे मित्रांनो बिने. आपलं ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. मित्रांनो, प्रश्न आपला मित्रांनो पाचवा, IQ चे पूर्ण नाव काय आहे? मित्रांनो, तर मित्रांनो इथं आपल्याला लॉंग फॉर्म विचारला IQचा. तर मित्रांनो, इंटेलिजन्स क्वालिटी हे IQचे संपूर्ण नाव आहे. मित्रांनो, म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो सहावा, बालक प्रथम कोणत्या वातावरणात शिकते? तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे मानसशास्त्र या विषयावर प्रश्न घेऊन आले. मित्रांनो, काळजीपूर्वक आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा नक्कीच प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. बालक कोणत्या वातावरणात प्रथम शिकते? तर मित्रांनो, जे काही बालक प्रथम मित्रांनो कुटुंब या वातावरणामध्ये बालक प्रथम शिकते. मित्रांनो, प्रश्न आपला मित्रांनो सातवा, प्रेरणा म्हणजे काय? तर प्रेरणा म्हणजे आपलं ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर, प्रोत्साहन. प्रश्न आपला मित्रांनो आठवा, पियाजे यांच्या मते संज्ञानात्मक विकासाचे किती टप्पे आहेत? मित्रांनो, तर पियाजेच्या मते मित्रांनो जे काही संज्ञानात्मक विकासाचे टप्पे आहेत मित्रांनो, आपलं ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की 4 विकासाचे टप्पे असतात. मित्रांनो,
प्रश्न आपला मित्रांनो 9वा, बालकेंद्रित शिक्षणात शिक्षकाची भूमिका कोणती? तर मित्रांनो जे काही बालकेंद्रित शिक्षणात शिक्षकाची काय भूमिका आहे मित्रांनो, मार्गदर्शक. आपलं ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो 9वा, प्रश्न आपला मित्रांनो 10वा थॉर्नडाईक यांचा संबंध कोणत्या सिद्धांताशी आहे? तर मित्रांनो जे काही थॉर्नडाईक्स आहे त्यांचा संबंध मित्रांनो प्रयत्न व चूक यांच्या सिद्धांताशी संबंध मानला जातो, म्हणून आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो 11वा, स्किनर यांचा सिद्धांत कोणता? तर मित्रांनो जे काही स्किनर यांनी जो काही सिद्धांत मांडला त्यांचा सिद्धांत मित्रांनो आपलं ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. क्रिया प्रस्तुत अनुबंधन हा जो काही सिद्धांत आहे स्किनर यांचा आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी होईल. प्रश्न आपला 12वा, पावलाव यांचा सिद्धांत कोणता? तर पावलोव यांचा सिद्धांत मित्रांनो शास्त्रीय अभिसंधान हे पावलोव यांचा सिद्धांत आहे मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो 13वा, बालक हे शिक्षणाचे केंद्रबिंदू आहे हे कोणत्या शिक्षण पद्धतीचे वैशिष्ट्य आहे मित्रांनो? बालकाचे काही शिक्षण केंद्रबिंदू असं कोणत्या शिक्षण पद्धतीचे वैशिष्ट्य आहे? तर आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर बालकेंद्रित. प्रश्न आपला मित्रांनो 14वा, व्यक्तीतील वैयक्तिक भिन्नता कशामुळे निर्माण होते? तर मित्रांनो जे काही व्यक्तीतील वैयक्तिक भिन्नता मित्रांनो दोन्ही यामुळे व्यक्तीतील भिन्नता निर्माण होते, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो 15वा, समावेशक शिक्षण म्हणजे काय? तर समावेशक शिक्षण म्हणजे मित्रांनो आपलं ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर आहे मित्रांनो. समावेशक शिक्षक म्हणजे फक्त सर्व विद्यार्थ्यांचे एकत्रित शिक्षणाला आपण समावेशक शिक्षण मानलं जातं मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो 16वा, शिकण्याची सर्वोत्तम पद्धत कोणती? तर मित्रांनो जे काय शिकण्याची सर्वोत्तम पद्धत म्हणजे अनुभवातून शिकणे ही शिकण्याची सर्वोत्तम पद्धत आहे मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो 17वा, पालकांच्या विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो? तर मित्रांनो बालकांचे जे काही विकास होण्याचे जे काही प्रभाव असतो मित्रांनो दोन्ही. आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. आनुवंशिकता आणि वातावरण या विकासावर च्या आधारावर बालकांचा जो काही सर्वाधिक प्रभाव असतो मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 18वा मित्रांनो, फ्राइड यांनी कोणत्या विकासावर भर दिला आहे? तर मित्रांनो जे काही फ्राइड यांनी जो काही मनोलैंगिक या विकासावर फ्राइड यांनी भर दिलेला आहे मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 19वा मित्रांनो, कोहलबर्ग यांचा संबंध कोणाशी आहे? तर मित्रांनो कोहलबर्ग यांचा संबंध मित्रांनो नैतिक विकास यांच्याशी संबंध आहे मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो 20वा, गार्डनर यांनी
कोणता सिद्धांत मांडला? तर मित्रांनो प्रश्न आपला 20वा, गार्डनर यांनी कोणता सिद्धांत मांडला? आपलं ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. बहुविधी बुद्धिमत्ता हा जो काही सिद्धांत आहे मित्रांनो गार्डनर यांनी मांडला, म्हणून आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो 21वा, अंतर्दृष्टी सिद्धांत कोणी मांडला? तर मित्रांनो जे काय अंतर्दृष्टी सिद्धांत मित्रांनो कोहलर यांनी अंतर्दृष्टी सिद्धांत मांडला. प्रश्न आपला 22वा मित्रांनो, शिक्षणाचे मूल्यमापन का केले जाते? तर मित्रांनो शिक्षणाचे मूल्यमापन हे प्रगती जाणून घेण्यासाठी केली जाते मित्रांनो. प्रश्न आपला 23वा मित्रांनो, सतत सर्वेक्षण मूल्यमापन म्हणजे CCE मध्ये भर कशावर असतो? सर्व निकष मूल्यमापन मित्रांनो कशावर भर असतो? तर सतत मूल्यमापन यावर भर दिला जातो मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 23वा मित्रांनो, शिक्षणाचा नियम कोणी मांडला? शिकण्याचा नियम कोणी मांडला? तर थॉर्नडाईक यांनी शिकण्याचा नियम मांडला मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो 25वा, बालकांची जिज्ञासा शिक्षकांनी कशी पाहावे? तर मित्रांनो जे काही बालकाची जिज्ञासा आहे मित्रांनो ती प्रोत्साहन देणे यावर शिक्षकांनी पाहावे, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो 26वा, विकासाचे तत्त्वे कोणते? तर मित्रांनो जे काही विकासाचं तत्त्व आहे मित्रांनो आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. विकास क्रमावर होतो हे विकासाचे तत्त्वे आहे मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो 27वा, RTE कायद्यानुसार शिक्षणाचा हक्क कोणत्या वयोगटासाठी आहे? तर मित्रांनो जे काय RTE कायद्यानुसार शिक्षणाचा हक्क आहे ते मित्रांनो 6 ते 14 या वयातील वयोगटासाठी शिक्षणाचा हक्क आहे मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न मित्रांनो 28वा, अध्यापनात दृकश्राव्य साधनांचा उपयोग कशासाठी केला जातो मित्रांनो? तर मित्रांनो अध्यापनामध्ये दृकश्राव्य यांचा साधनाचा उपयोग मित्रांनो शिक्षण परिमाणकारक करण्यासाठी दृकश्राव्यांचा उपयोग केला जातो मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो 29वा, बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर आपला ऑप्शन नंबर डी योग्य उत्तर होईल, कारण की बुद्धिमत्ता म्हणजे स्मरणशक्ती, शिकवण्याची क्षमता आणि समस्या सोडवण्याची क्षमता याला आपण बुद्धिमत्ता मानलं जातं. प्रश्न आपला 30वा मित्रांनो, व्यक्तिमत विकासावर परिणाम करणारे घटक कोणते? तर मित्रांनो व्यक्तिमत विकासावर परिणाम करणारे घटक आनुवंशिकता, वातावरण आणि शिक्षण हे 3 जे काही पॉईंट आहेत ते अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत विकासावर परिणाम करणारे घटक आहेत मित्रांनो, म्हणून आपलं ऑप्शन नंबर डी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो वरील सर्व. मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जे की येणाऱ्या TETच्या परीक्षेसाठी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे. आज आपण मानसशास्त्र या विषयावर 30 प्रश्न कव्हर करण्याचे प्रयत्न केलेले आहेत मित्रांनो. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर पण करा.